मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 3-4 महिन्यात लोकल म्युन्सिपल इलेक्शन्स होतील असं दिसतं आहे आणि त्याकरता अर्थात राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. तर राज ठाकरेंचा मनसे अर्थात काय तयारी करेल तर विधानच करायचे, कारण बाकी काय फारसं तसं काही करायचं नसतं. तर राज ठाकरेंनी असं वक्तव्य केलं एक 3-4 दिवसापूर्वी की महाराष्ट्रामधला ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. तर आता हा ब्रँड संपवतो कोण आहे? तर अर्थात भाजप संपवते. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हा ते आरोप करू शकतात भाजपवरती, पण जर का त्यांनी भाजपच्याच लोकांचे वक्तव्य विधानं नीट ऐकले तर त्यांच्या हे लक्षात येईल की हा ब्रँड बनला कसा. आणि ते जर का त्यांना कळलं तर मग तो हा ब्रँड लयाला जाण्यापासून, ठाकरे ब्रँड लयाला जाण्यापासून ते वाचवू शकतात. देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा महाराष्ट्रात आले असताना या सोमवारी नागपुरात होते ते, त्यावेळेला त्यांनी असं वक्तव्य केलं की आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूर करता मोदींना मिठी मारली असती, गले लगाया होता. मला वाटतं मित्रांनो, बाकी भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये किती वादविवाद असू देत, पण या एका गोष्टीवरती, हिंदुत्वावरती या दोन पक्षांमध्ये जबरदस्त एकमत होतं. इस्लामिक टेररिझम आणि पाकिस्तानशी कसं डील करायचं याच्यावर त्यांच्यामध्ये मतैक्य होतं. आज जेव्हा राज ठाकरेंना ठाकरे ब्रँड संपतो की काय अशी भीती सतावते आहे, तेव्हा त्यामागचे त्यांनी कधी कारण मीमांसा त्यांनी बघितली आहे का, त्यांना माहीत आहे का, अशी मला शंका येते. अमित शहा जेव्हा बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती असे म्हणतात, वरवर हे मित्रांनो अतिशय साधं सिंपल वाक्य आहे, पण याला सखोल अर्थ आहे. ते हे सांगू इच्छितात की जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा त्यांचं राजकारण कसं होतं की ते भले भाजपशी त्यांचं काही गोष्टीत पटत नसेल, पण जेव्हा असा मोठा मोमेंट यायचा, जेव्हा राष्ट्रवाद यायचा, जेव्हा हिंदुत्ववाद यायचा, तेव्हा बाळासाहेब कोणाला फायदा होईल, भाजपला जास्त फायदा होईल का आपल्याला फायदा होईल, हा विचार न करता ते भाजपला पाठिंबा देत असत. हे ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य होतं. यामुळे ठाकरे ब्रँड एवढा मोठा झाला. आज ठाकरे आणि पवार ब्रँड लयाला जाण्याचं मोठं कारण काय की हे दोन पक्ष काय करतील, कधी कोणाबरोबर जातील, यांचा स्टँड काय, हे कोणाला रिप्रेझेंट करतात, कोणाविरुद्ध हे राजकारण करत आहेत, हे यांच्या मतदारांना माहीत नाही. यांच्या वागण्यात कुठेही सातत्य नाही. ठाकरे आणि पवार ब्रँड बनण्यामागे पवार ब्रँडसुद्धा एक विशिष्ट सातत्य होतं, एका विशिष्ट पद्धतीचं राजकारण होतं, एका विशिष्ट लोकांविरुद्ध, एका विशिष्ट विचारसरणी विरुद्ध राजकारण होतं. ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. इथेच थांबतो. नमस्कार.